नमस्कार, मी अनुराधा सनगर. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. पुण्यातील प्रलंबित प्रश्नांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सर्वपक्षीय आमदारांनी लाक्षणिक धरणे आंदोलन केले. विधिमंडळ तसेच इतर व्यासपीठांच्या माध्यमातून वारंवार प्रश्न मांडल्यानंतर त्याची सोडवणूक होत नसल्याने या प्रलंबित प्रश्नांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शहरातील सर्व आमदारांनी पक्षीय भेद बाजूला ठेवून विधान भवनासमोर लाक्षणिक धरणे आंदोलन केले. येत्या नागपूर हिवाळी अधिवेशनात या प्रश्नांबाबत सरकारने ठोस उपाययोजना करावी अशी मागणी या सर्वपक्षीय धरणे कार्यक्रमातून करण्यात आली. सरकारच्या पातळीवर शहरातील अनेक प्रश्न वर्षानुवर्ष रेंगाळले आहेत. याबाबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वारंवार लक्ष घालण्याचे आश्वासन दिले. काही प्रश्न या दोघांच्या पुढाकाराने मार्गीही लागले, पण काही प्रश्न न सुटल्याने त्याचा फटका संपूर्ण शहराला बसला आहे. शहराच्या विकासाचा वेग मंदावला असून निर्णय घेण्यास लागलेल्या विलंबामुळे अनेक नव्या समस्या निर्माण झाल्या आहेत. असे प्रश्न एकत्रित करून ते अधिवेशनात मांडण्यासाठी आमदारांनी एकीची मूठ बांधली आहे. सर्वपक्षीय आमदारांच्या बैठकीत सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विधान भवनासमोर सकाळी 11 ते 1 या वेळेत धरणे धरण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार हे धरणे आंदोलन झाले. PMRDA, झोपडपट्टी विकास प्राधिकरणाची नियमावली, महापालिकेचे जाहिरात धोरण, वाढीव पोलीस चौक्यांचा प्रश्न, विकास आराखड्याच्या सुनावणीसाठी नियोजन समितीची न झालेली स्थापना, रिंग रोड, PMPला करावयाची आर्थिक मदत अशा विविध प्रश्नांचा आढावा यावेळी घेण्यात आला. हे प्रश्न अधिवेशनाच्या काळात दोन्ही सभागृहात मांडण्याचा संकल्प शहरातील सर्व आमदारांनी केला आहे. त्याची सुरुवात म्हणून धरणे कार्यक्रम असल्याचे या आमदारांनी सांगितले. या धरणे कार्यक्रमात आमदार गिरीश बापट, रमेश बागवे, मोहन जोशी, विनायक निमण, माधुरी मिसाळ, जयदेव गायकवाड, डॉक्टर नीलम गोरे, भीमराव तापकीर, दीप्ती चौधरी, अनिल भोसले, चंद्रकांत मोकाटे, महादेव बाबर, बापू पटारे, शरद रणपिसे, चंद्रकांत पाटील हे सहभागी झाले होते. मुंबईचा पैलवान नरसिंग यादव याने महाराष्ट्र केसरी पदाची हॅट्रिक साधली. मुंबईच्या नरसिंग यादवने आपल्या लौकिकात साजेशी कामगिरी करताना मुंबईच्या सुनील साळुंकेचा अवघ्या 1 मिनिट 45 सेकंदांच्या झटपट लढतीत 7-0 गुणांनी धुव्वा उडवत 57व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील मानाची चांदीची गदा पटकावली. महाराष्ट्र केसरीच्या 57 वर्षांच्या इतिहासात नरसिंगने जेतेपदाची हॅट्रिक साधत इतिहास घडवला. मामासाहेब मोहोळ यांच्या स्मरणार्थ दिली जाणारी चांदीची गदा आणि स्कॉर्पिओ गाडी देऊन नरसिंगचा गौरव करण्यात आला, तर सुनील साळुंकेला बुलेट मोटरसायकल देऊन सन्मानित करण्यात आले. मुंबई पश्चिम उपनगराचा नरसिंग यादव आणि समाधान गोडके सारख्या तगड्या मल्ल्यावर विजय मिळवणारा मुंबई शहराचा सुनील साळुंके यांच्यातील महाराष्ट्र केसरीची किताबी लढत पाहण्यासाठी भोसरीच्या गावचत्रा मैदानावर लाखभर कुस्तीप्रेमींचा जनसागर उसळला होता. मात्र जेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेल्या नरसिंगने पहिली फेरी संपण्यापूर्वीच सुनील साळुंकेचा फडशा पाडल्याने कुस्तीप्रेमींना तुल्यबळ लढत पाहायलाच मिळाली नाही. 7:30च्या सुमारास अंतिम लढतीस प्रारंभ होताच नरसिंग यादवने पहिल्याच झटक्यात एकेरी पटाच्या पकडीवर 2 गुणांची कमाई केली. त्यानंतर त्याने लगेच सुनीलला आखाड्याच्या बाहेर ढकलून आणखी 1 गुण वसूल केला. त्यानंतर नरसिंगने पटापट 2 गुणांची कमाई करत जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. नरसिंगने सलग 3ऱ्यांदा महाराष्ट्र केसरीची गदा उंचावताच कुस्ती शौकीनांनी आखाडा डोक्यावर घेत तुफानी जल्लोष केला. रांगड्या नरसिंगला चाहत्यांनी डोक्यावर घेत आखाड्याला फेरी मारली. मात्र नरसिंग यादव सारख्या आंतरराष्ट्रीय मल्लाकडून पराभूत झालेल्या सुनील साळुंकेलाही खांद्यावर उचलून मिरवण्यास कुस्तीप्रेमी विसरले नाहीत. माहेर सोडून सासरी आले. इथे प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत तब्बल 88,000 कोटींचा विकास आराखडा मंजूर करण्यात आला आहे.
यावेळी नगरसेवकांनी JNNURM प्रकल्पाच्या सुरू असलेल्या कामांचा लेखाजोखा प्रशासनाकडे मागितला. सर्वसाधारण सभेने मान्यता दिल्यामुळे हा आराखडा आता केंद्र शासनाकडे पाठवण्यात येणार आहे. महापालिका प्रशासनाने पुढील 29 वर्षांचा शहर नियोजन आराखडा तयार केला आहे. यामध्ये झोपडपट्टी पुनर्वसन योजना, घनकचरा व्यवस्थापन, 24 तास पाणीपुरवठा योजना, मेट्रो प्रकल्प, मोनोरेल, स्कायवॉक, उड्डाणपूल, वाहतूक नियोजन या प्रकल्पांना प्राधान्य देण्यात आले आहे. आराखडा तयार करत असताना सर्व स्तरातील नागरिकांचा समावेश केला आहे. आराखड्यामध्ये पाणीपुरवठा योजनेसाठी 3,689 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच शहरामध्ये 24 तास पाणीपुरवठा योजना राबवत असताना मीटर पद्धतीला प्राधान्य देण्यात येणार आहे. प्रशासनाने मेट्रो, स्कायवॉक इत्यादी प्रकल्पांसाठी 1,329 कोटी रुपयांची तरतूद सुचवलेली आहे. रिंग रोड आणि उड्डाणपुलासाठी 1,800 कोटी रुपये सुचवण्यात आले आहेत. शहराची भविष्यामधील वाढ आणि लोकसंख्या यांचा अभ्यास करून हा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार 2041 पर्यंत आराखड्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. आराखड्याच्या नियोजनासाठी 3 टप्पे करण्यात आले आहेत. शहराची लोकसंख्या सध्या 31,15,000 आहे. त्यानुसार 11 TMC इतक्या पाण्याची आवश्यकता आहे. 2041 पर्यंत शहराची लोकसंख्या 85 लाख होईल. त्यानुसार शहराला 19 TMC पाण्याची गरज असेल. सध्या शहरामध्ये 13 टन कचऱ्याची निर्मिती होत आहे. 2041 पर्यंत 57 टन कचरा दररोज निर्माण होईल. त्यानुसार विकास आराखड्यामध्ये प्रकल्पाचे नियोजन करण्यात आले आहे. आराखड्यामध्ये कोणतेही बदल करायचे झाल्यास सर्वसाधारण सभेची मान्यता घ्यावी. BRT, मेट्रो, उड्डाणपुलाच्या भूसंपादनासाठी निधीचा समावेश आराखड्यात करावा. केंद्र शासनाकडून JNNURM प्रकल्पाअंतर्गत मिळालेला निधी आणि आर्थिक परिस्थितीचा अहवाल 1 वर्षात सर्वसाधारण सभेला सादर करावा, अशा उपसूचना यावेळी मान्य करण्यात आल्या. पिंपरी येथील रिव्हर रोडवरील लाल बहादूर शास्त्री धर्मशाळेत 31 लाखांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी एकाला अटक केली असून तो धर्मशाळेचा विश्वस्त असल्याची माहिती पुढे आली आहे. सायबर आणि आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त डॉक्टर संजय शिंदे यांनी सांगितले. लालचंद अनुजचंद रामनानी असे त्याचे नाव आहे. धर्मशाळेत रामनानीने गांजा मिश्रित तरंग आणि भांग पोत्यांमध्ये साठा करून विक्रीसाठी ठेवली असल्याची माहिती पोलीस कर्मचारी अशोक पेरणेकर यांना मिळाली होती. गुन्हे शाखेचे अप्पर आयुक्त डॉक्टर शहाजी सोळंके, उपायुक्त डॉक्टर संजय शिंदे, सहाय्यक आयुक्त गोपीनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील तांबे आणि त्यांच्या पथकाने धर्मशाळेच्या दुसऱ्या मजल्यावरील रूम नंबर 3 वर छापा टाकला. पोलिसांनी 162 किलो 700 ग्रॅम गांजा मिश्रित तरंग, मनुकायुक्त शिवामृतच्या पाकिटांची 8 पोती, 50 किलो गांजा मिश्रित भांगयुक्त मँगो चूर्णाची 3 पोती, 154 किलो 500 ग्रॅम गांजा मिश्रित भांगयुक्त त्रैलोक्य विजयावटीच्या पाकिटांची 3 पोती, 11 किलो गांजा मिश्रित तरंग जाती फलादी चूर्णाची पाकिटे आणि 12 किलो 200 ग्रॅम हिरवटपाला भांग असा विविध ब्रँडचा एकूण 390 किलो 400 ग्रॅम वजनाचा 31,23,550 रुपयांचा माल धर्मशाळेतून जप्त केला. रामनानी हा किरकोळ विक्रीसाठी तरंगचा साठा उपलब्ध करून देत असल्याचे उघडकीस आले आहे. पण आम्ही सांगितले जर उद्या तुम्ही नाही केलं तर 6 डिसेंबरला आम्ही भूमिपूजन करणारच. आमच्या RPIचा आग्रह असा आहे की आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. स्मारकाचे श्रेय कुणीही घेतले तरी चालेल, मात्र बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक झालेच पाहिजे, अशी आग्रही भूमिका RPIचे रामदास आठवले यांनी घेतली. मुंबईतील इंदू मिलच्या जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्याच्या कामाचे राज्य सरकारने भूमिपूजन न केल्यास 6 डिसेंबरला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते मिलच्या आवारात घुसून भूमिपूजन करतील, असा इशाराही आठवले यांनी दिला. यावेळी RPIचे महापालिकेतील गटनेते डॉक्टर सिद्धार्थ धेंडे, शहराध्यक्ष महेंद्र कांबळे, राष्ट्रीय कोषाध्यक्ष MD शेवाळे, माजी नगरसेवक नवनाथ कांबळे, हनुमंत साठे, परशुराम वाडेकर आदी उपस्थित होते.
स्मारकाचे श्रेय कोणीही घेतले तरी चालेल, मात्र स्मारक झालेच पाहिजे असेही ते म्हणाले. पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्याबाबत 2 गटांमध्ये सध्या वाद निर्माण झाला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ किंवा पुणे विद्यापीठ सावित्रीबाई फुले यापैकी कोणतेही नाव देण्यास हरकत नाही असे आठवले म्हणाले. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागामार्फत करण्याची मागणी त्यांनी केली. येत्या हिवाळी अधिवेशनात जादूटोणा विरोधी कायद्याचे विधेयक मंजूर करण्याबरोबरच आरोपींना अटक केल्यास दाभोळकर यांना खरी आदरांजली ठरेल असे त्यांनी नमूद केले. मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध नाही, मात्र ओबीसीच्या 27% आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे. मेटे यांनी त्यासाठी संग्राम करण्यापेक्षा आरपीआयमध्ये आल्यास प्रश्न सुटेल अशा शब्दात आठवले यांनी त्यांची खिल्ली उडवली. महात्मा फुले यांचे स्मारक उभारण्यासाठी विलंब होत असल्याचे भुजबळ यांनी म्हणले आहे. माळी समाजाने त्यासाठी रस्त्यावर उतरावे. आरपीआय त्यांच्यासोबत राहील असेही आठवले यांनी सांगितले. ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने रिक्षा चालक मालकांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. रिक्षा चालकांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करावे. 20 वर्षांपूर्वीच्या रिक्षा स्क्रॅप करण्याचा निर्णय रद्द करावा. मीटर कॅलिब्रेशनसाठी 50 रुपये शुल्क आकारावे. अशा विविध मागण्यांसाठी ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. रिक्षा चालक मालकांच्या प्रश्नांबाबत विचार करण्यासाठी राज्य सरकारकडे वेळ नाही. रिक्षा चालक मालकांच्या प्रश्नांबाबत राज्य सरकार बनवेगिरी करत असून रिक्षा चालकांचे प्रश्न सोडवण्याऐवजी त्यांच्यासमोर अनेक अडचणी निर्माण करत आहेत असे आरोप करत समितीच्या कार्यकर्त्यांनी सरकारचा निषेध केला. समितीचे सरचिटणीस बाबा कांबळे, जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे, जिल्हा सरचिटणीस अशोक साळसकर, कार्याध्यक्ष नूर मोहम्मद रंगरेज, उपाध्यक्ष बापू धुमाळ आदी यावेळी उपस्थित होते. परिवहन खाते मुख्यमंत्र्यांकडेच आहे, मात्र रिक्षा चालकांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही. रिक्षा चालकांसंदर्भात मुख्यमंत्री अनेक घोषणा करतात, मात्र त्याची अंमलबजावणी करतच नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री रिक्षा चालक मालकांची फसवणूकच करत आहेत असा आरोप बाबा कांबळे यांनी केला. पूर्वकल्पना देऊनही जिल्हाधिकारी निवेदन घेण्यासाठी हजर राहिले नाहीत, या गोष्टीचा बाबा शिंदे यांनी निषेध केला. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT and मैकेनिकल. MA कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, IT and मैकेनिकल, डिप्लोमा इंजीनियरिंग, मैकेनिकल एंड कंप्यूटर. MBA फाइनेंस, HR and मार्केटिंग. BCA, BBA, MBA and MCA फॉर इंजीनियरिंग और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. सिद्धांत इंटरनेशनल स्कूल CBSE फ्रॉम नर्सरी टू 5th स्टैंडर्ड. सिद्धांत कॉलेज. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी. 22 एकड़ का विशाल कैंपस. AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. रिक्षाप्रमाणेच रुग्णवाहिकांसाठी आरटीओने दरपत्रक निश्चित केले आहे. त्यामुळे जास्त पैसे मागणाऱ्या रुग्णवाहिका चालकांना चाप बसणार आहे. सजग नागरिक मंचाने आरटीओकडे आपण निश्चित केलेले दरपत्रक जाहीर करावे अशी मागणी केली होती, मात्र आरटीओने दरपत्रक जाहीर केले नाही. ते दरपत्रक निदान तुमच्या वेबसाईटवर टाका अशीही मागणी केली, ती मात्र आरटीओने पूर्ण केली. ते दरपत्रक पुणे मनपाने वैकुंठ स्मशानभूमीत मोठे बोर्ड करून लावले आहे. यामुळे लोकांच्या परिस्थितीचा फायदा घेत जादा पैसे मागणाऱ्या अँब्युलन्सवाल्यांना चाप बसेल अशी आशा सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी व्यक्त केली आहे आणि महापालिकेचे आभारही मानले आहेत. आरटीओने दिलेल्या दरपत्रकाप्रमाणे मारुती व्हॅनसाठी 15 किलोमीटर अथवा 2 तासांकरता 250 रुपये, टाटा सुमो अथवा मॅटॅडोर सदृश्य कंपनीने बांधणी केलेली वाहने 300 रुपये, टाटा 407, स्वराज माजदा 500 रुपये, ICU अथवा वातानुकूलित वाहन 700 असे दर रुग्णवाहिका चालकांनी आकारणे अपेक्षित आहे. कुंभमेळ्यासाठी खर्च होणारा निधी सरकारने समाजोपयोगी कामासाठी वापरावा या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
शहराध्यक्ष सम्राट थोरात, कार्याध्यक्ष संभाजी शिंदे, जिल्हाध्यक्ष अमोल काटे, रमेश हांडे, विभागीय संघटक संजय सिंग शिरोळे, उपाध्यक्ष प्रशांत धुमाळ, सुनील भाडळे आदी यावेळी उपस्थित होते. राज्य शासनाने कुंभमेळ्यासाठी 2,380 कोटी रुपयांचे अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, विकास कामे आणि गोरगरिबांचे शेकडो प्रश्न प्रलंबित असताना कुंभमेळ्यासाठी अनुदान देण्याची गरजच काय, असा सवाल करत अनुदानास संभाजी ब्रिगेडने